ओके, तर आजचा आपला टॉपिक आहे ऑब्जेक्शन हँडलिंग. तर आपण आजच्या मीटिंगला सुरुवात करूया. लक्षात घ्या, आजची जी मीटिंग आहे ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. जर आपण अफिलिएट मार्केटिंग करतोय, डिजिटल मार्केटिंग करतोय, तर सगळ्यात जास्त जर लोकांना कोणता प्रॉब्लेम येत असेल तर तो येतो ऑब्जेक्शन हँडल करण्यामध्ये. लीड जनरेट करता येते काय, एक समजा आपण फ्रेशर आहे, आपल्याला लीड जनरेट करता आली, लीड आपल्या व्हॉट्सअप वरती आली, सगळ्या गोष्टी झाल्या, आपण लीडला कॉल वरती घेतलं, पण लीड जेव्हा आपल्याला ऑब्जेक्शन करते तर ते ऑब्जेक्शन आपल्याला क्लिअर करता येत नाही. त्या चुकीमुळे काय होतं की लीड आपल्यासोबत बिझनेस स्टार्ट करत नाही. ठीक आहे, त्यामुळं आजची मीटिंग आहे ना मित्रांनो, तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे, कारण तुमच्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळं मीटिंगला शेवटपर्यंत थांबा. ऑब्जेक्शन हँडलिंग म्हणजे काय? ठीक आहे, आज आपण ऑब्जेक्शन हँडलिंग वरती बोलतोय, पण ऑब्जेक्शन हँडलिंग म्हणजे काय आता हे क्लिअर करू. लक्षात घ्या, जेव्हा लोक बिझनेस कोर्स किंवा अफिलिएट मार्केटिंग बद्दल प्रश्न विचारतात किंवा डाऊट काढतात किंवा नो म्हणतात, त्याला प्रोफेशनल पद्धतीने उत्तर देणं म्हणजे ऑब्जेक्शन हँडलिंग. ठीक आहे, ज्याला लोकांचे डाऊट क्लिअर करता येतात तोच मोठा लीडर बनतो. या ज्या लाईन्स मी लिहिल्यात ना, लय विचार करून लिहिलेले आहेत. लक्षात घ्या, काय म्हणलं इथं, जेव्हा लोक बिझनेस कोर्स किंवा अफिलिएट मार्केटिंग बद्दल तुम्हाला प्रश्न विचारतात, साहजिकच आहे, एखादी लीड तुमच्या जवळ आली की बिझनेस बद्दल विचारायला, बरोबर, एखादी व्यक्ती समजा तुम्ही रील पोस्ट केली, त्या रील वरून प्रश्न विचारणार, लीड तुम्हाला मेसेज करणार, तुम्ही त्या लीडला व्हॉट्सअप वरती आणलं, त्यांनी प्रेझेंटेशन व्हिडिओ सुद्धा बघितला, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, तरी सुद्धा त्यांना तुमच्यासोबत बोलायचं आहे. ते बोलताना तुम्हाला काय प्रश्न विचारतात, बिझनेसच्या रिलेटेड, कोर्सच्या रिलेटेड, अफिलिएट मार्केटिंगच्या रिलेटेड, जे काही प्रश्न विचारतात, जे काही डाऊट विचारतात, त्याला प्रोफेशनल पद्धतीनं उत्तर देणं म्हणजेच ऑब्जेक्शन हँडलिंग. आणि त्याचं ते, ज्या लोकांना लोकांचे डाऊट क्लिअर करता येतात तोच भविष्यात एक मोठा लीडर बनतो. म्हणून आता आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहे, ऑब्जेक्शन हँडलिंग वरती. लोकांचे डाऊट कसे क्लिअर करायचे ते आपण आज बघणार आहे. लीडर रूल्स, लीडरने कसं बोलायचं, नीट लक्ष द्या मित्रांनो, कारण जर ही मीटिंग मित्रांनो जर तुम्ही प्रॉपर अटेंड केली आणि प्रॉपर शिकवलेल्या गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्या ना, 101% रिझल्ट लई चांगला येणार आहे. ठीक आहे, अशी मीटिंग तुम्ही आतापर्यंत कधी बघितली नसेल आणि भविष्यात कधी बघायला सुद्धा मी सांगू शकत नाहीये. ठीक आहे, एवढ्या कॉन्फिडन्सनं का सांगतोय, आतापर्यंत मी जे काही शिकलोय, ऑब्जेक्शन हँडलिंग करताना मला जे काही प्रॉब्लेम्स आलेत, त्या प्रॉब्लेम मध्ये मी कशाचा वापर केला, मी ते ऑब्जेक्शन कसे हँडल केले, त्या सगळ्यांचं जे काही सोल्युशन आहे ते तुम्हाला आज मिळणार आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये, 2 ते 3 वर्षामध्ये, आज तिसरं वर्ष लागेल मला, मी अफिलिएट मार्केटिंग करतोय, या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, या 2 ते 3 वर्षाचा जो काय अनुभव असेल तो आज तुम्हाला मी इथं सांगणार आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या, जी गोष्ट महत्वाची वाटेल ती गोष्ट लिहून घ्या. ठीक आहे, तर लीडरने कसं बोलायचं, समजा एखादी लीड तुमच्या जवळ आली, तुम्हाला एखादा प्रश्न विचारत असेल, तर त्या लीडशी तुम्ही बोलायचं कसं, सगळ्यात आधी कॉन्फिडन्सने बोलायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर रिस्पेक्टने बोला, समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट द्या. तिसरी गोष्ट, लीड जे बोलतीये ना त्यांचं सुद्धा ऐका. बरोबर, काय लोक काय करतात, आपल्या बिझनेस बद्दल सांगते, पण समोरचा व्यक्ती काय बोलतोय ते ऐकतच नाहीत. तर ही चूक करायची नाहीये. स्वतः पण बोला, समोरची व्यक्ती काय बोलतीये ते सुद्धा ऐका, आणि कधीच कोणाला जास्त फोर्स करायचं नाही. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला जास्त फोर्स करायचं नाहीये. इन्फॉर्मेशन दिली ना, बास, आपलं काम झालं. ज्याला करायचंय तो स्टार्ट करणारच आहे 100%. त्यामुळे जास्त कोणाच्या मागे डोकं लावत बसायचं नाहीये. त्याच्यानंतर शांत राहायचं. म्हणजे या सगळ्या गोष्टी झाल्या. कॉन्फिडन्सने बोललात तुम्ही, समोरच्याला रिस्पेक्ट देणार, ते बोलण्यामध्ये रिस्पेक्ट दिसतो. त्यामुळे तर रिस्पेक्ट कसा द्यायचा हे जर सांगायला गेलं ना, याचं पण मला एक थोडक्यात सांगतो. आपल्या आपल्या जवळ 3 पद्धतीचे लीड येतात, राईट. एक तर एक जॉब पर्सन असेल, एक तर हाऊसवाईफ असेल, एक तर स्टुडंट असेल. तर स्टुडंट आला तर त्याला आपण बोलू शकतो की हे बघ मित्रा, आपण जे काम करतो ते पूर्णपणे डिजिटली आहे, स्मार्टफोनच्या मदतीने करू शकतो, बरोबर आहे.
कॉलेज स्टुडंट असेल तर मित्रा, जर एखादी मुलगी असेल तर ताई, बरोबर. जर एखादं जास्त वय असेल तर त्यांना आपण दादा म्हणू शकतो. नॉर्मल एक रिस्पेक्ट द्यायचा त्यांना. ठीक आहे ना. तर काही लोक काय करते, सर, हे असलं बोलायचं नाहीये. दादा ताई या पद्धतीने बोलायचं. ठीक आहे. आणि फेक प्रॉमिसेस द्यायचे नाहीत, लक्षात घ्या. याने सुद्धा जर तुम्ही ओव्हर बोललात ना तरी सुद्धा लीड क्लोज होत नाही. ठीक आहे. ही गोष्ट फेक प्रॉमिस कधीच द्यायची नाही. जे आहे ते रिअल सांगायचं. किंवा हा इथं डिजिटल स्किल शिकून पैसे कमवू शकता, अफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवू शकता, या सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर करायच्या. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही कसं लोकांशी बोलायचे, कॉन्फिडन्स मध्ये बोला, रिस्पेक्ट द्या, त्यांचं सुद्धा ऐका, जास्त फोर्स करू नका. ठीक आहे. आणि थोडं शांत राहून समोरची व्यक्ती काय म्हणतीये ते सुद्धा ऐका. कसं आहे, जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचं प्रॉपर ऐकलंच नाही, समोरची व्यक्ती काय सांगतेय, तर तुम्ही त्यांना काय म्हणतात डायरेक्टली अँसर देऊ शकत नाही व्यवस्थित. त्यामुळे समोरचा व्यक्ती काय म्हणतोय ते सुद्धा शांततेनं ऐकायचंय आधी. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. ऑब्जेक्शन हँडलिंग 3 स्टेप फॉर्म्युला. ठीक आहे. वही पेन असेल तर लिहून घ्या, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला या गोष्टी बघाव्या लागणार नाहीत. त्यासाठी 3 स्टेप फॉर्म्युला. ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये 3 फॉर्म्युला मध्ये आपण काम करायचं, लक्षात घ्या. पहिल्यांदा लीडची समस्या ओळखा, समोरच्याची अडचण ओळखा. ठीक आहे. समोरच्या व्यक्तीची अडचण समजून घ्या आणि त्यावरती उपाय द्या. ऑब्जेक्शन हँडलिंग म्हणजे काय मित्रांनो, त्या गोष्टी आपण आज क्लिअर करतो, बरोबर. 3 स्टेप मध्ये आपल्याला करायचंय. पहिली स्टेप काय राहील, समोरच्याची अडचण ओळखायची आहे. अजून क्लिअर करतो. समजा एक स्टुडंट आहे जो आता 11वी 12वी करतोय, त्याला त्याच्या अडचणी काय आहेत की त्यांना त्यांच्याजवळ मोबाईल आहे, त्यांना प्रत्येक गोष्टीला घरच्यांकडून पैसे घ्यावे लागतात. तर ही अडचण तुम्ही कशी सॉल्व्ह करू शकता, त्यांना बोलू शकता की हे बघ मित्रा, आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, स्किल ग्रोथ इंडियामध्ये काम करतोय, तर इथे आपल्याला डिजिटल स्किल शिकवल्या जातात, जसं की मेटा ऍड आहे, गुगल ऍड, AI, चॅट जीपीटी. हे ज्या स्किल आहेत, या स्किल जर तू इथं वन टाइम शिकतोय तर या स्किलचा वापर करून तू इथून पैसे कमवणार आहे, ऍज अ फ्रीलान्सर काम करणार आहे, विथ ऍज अ बिझनेस पार्टनर म्हणून सुद्धा तू आमच्या सोबत काम करू शकतो. आणि जर ही इंडस्ट्री तू जॉईन केली तर तुझ्या या अडचणी इथं सॉल्व्ह होणार आहे. जसं की तुला कधी घरातून 1 रुपया घ्यावा लागणार नाहीये. तुझी कॉलेजची फी असेल तर ती फी तू आपल्या या प्लॅटफॉर्मच्या मदतीनेच पे करू शकतो. घरच्यांवर तुला अवलंबून राहावं लागणार नाहीये. अशी त्यांची अडचण आपल्याला ओळखायची आहे, त्या अडचणीचं सोल्युशन आपल्याला तिथे द्यायचं. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तर मग त्याचं ऑब्जेक्शन कोणत्या पद्धतीने हँडल करायचं. ठीक आहे. सेकंड सेकंडला काय, विश्वास द्या आणि योग्य प्रश्न विचारा. काय, थोडक्यात ग्राहकांचा विश्वास जिंका आणि काउंटर क्वेश्चन विचारा. विश्वास द्या म्हणजे विश्वास द्या आणि योग्य प्रश्न विचारा. हे आपण कसं क्लिअर करू शकतो बघा. विश्वास द्या म्हणजे आज पहिली गोष्ट, स्किल ग्रोथ इंडिया मध्ये आपला जो प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्म वरती तुमचा किती विश्वास आहे याच्यावरती सगळं डिपेंड आहे. आज तुम्हाला माहिती आहे स्किल ग्रोथ इंडियाचं ट्रेनिंग कशा लेवलचं आहे, तिथं आपण कशा पद्धतीने शिकवतो. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे की कोणती, की बाबा हा स्किल ग्रोथ इंडियामध्ये जी व्यक्ती येणार आहे ती 100% पैसे कमवणार आहे, 100% सक्सेसफुल होणार आहे. हा विश्वास तुमचा स्किल ग्रोथ इंडियावरती पाहिजे, आपल्या प्लॅटफॉर्म वरती तुमचा विश्वास पाहिजे. तेव्हा तुम्ही लोकांना विश्वास देऊ शकता, बरोबर. तर तुम्ही काय सांगू शकता की हे बघ मित्रा, मान्य आहे प्रत्येक क्षेत्रात आपण नवीन आहे, तसंच हा सुद्धा प्लॅटफॉर्म नवीन आहे तुझ्यासाठी. पण जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा मी सुद्धा नवीन होतो. मी सुद्धा कोणाचं तरी स्टेटस स्टोरी बघून त्यांना सगळे डाऊट क्लिअर करून मी वर्क स्टार्ट केलं होतं. आणि त्याचाच रिझल्ट आज तू बघतोय. माझ्यासोबत आतापर्यंत भरपूर असे स्टुडंट आहेत मी बघतोय, जे इथं प्रॉपर शिकतायत आणि वर्क करतायत. जर तू प्रॉपर इथं ट्रेनिंग अटेंड केली, जे 7 डेजचे जे ट्रेनिंग होतात, डेली ज्या ट्रेनिंग होतात, त्या ट्रेनिंग जर प्रॉपर अटेंड करतोय आणि ट्रेनिंग मध्ये शिकवलेल्या गोष्टी जर इम्प्लिमेंट करतोय, तर तू 101% तू इथून पैसे कमवू शकतो, याची गॅरंटी मी तुला देतो. ठीक आहे. थोडक्यात त्यांना एक विश्वास द्यायचा. बाकी कंपनी प्रॉपर ट्रेनिंग देते, कंपनी प्रॉपर शिकवतीये, त्यामुळे पहिली गोष्ट तुमचा विश्वास पाहिजे, बरोबर. तेव्हा तुम्ही लोकांना विश्वास देऊ शकता. त्याच्यानंतर ना
एक प्रश्न विचारायचा, हे बघ तुला मी प्रॉपर सगळ्या गोष्टी आता एक्सप्लेन केलेल्या आहेत, पण आता काय तुला वाटतंय की बाबा स्किल ग्रोथ इंडियामध्ये या प्लॅटफॉर्म मध्ये बिझनेस स्टार्ट केला पाहिजे की अजून तुला वेळ पाहिजे? बरोबर, हा प्रश्न तुम्ही त्याला विचारू शकता. हा प्रश्न विचारल्यानंतर तो व्यक्ती काय म्हणेल, नाही मी स्टार्ट करू शकतो, नाही तर मला वेळ पाहिजे. तर वेळ पाहिजे जर म्हणला तर त्याला आपण सरळ म्हणायचं की बाबा ठीक आहे, वेळ पाहिजे तर ठीक आहे, पण का वेळ पाहिजे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? वेळ जर पाहिजे असेल, तुला विचार करायचा असेल तर मला विचार कर, तुझे जे काही डाऊट असतील ते मला विचार, जेणेकरून मी तुला हेल्प करू शकतो विचार करण्यामध्ये. कारण विचार करण्यामध्ये मी माझी स्वतःची 6 ते 7 महिने वाया घालवलेले. तर मला असं वाटतं जी चूक मी केली ती चूक तू करू नये. ठीक आहे, असं बोलल्यावरती ऑलमोस्टली त्याचा अजून थोडासा ट्रस्ट बिल्ड होतो, समोरच्याला सुद्धा वाटतं की हा, की तुम्ही त्याच्या फायद्याची गोष्ट त्याला सांगताय, त्याने सुद्धा लीड क्लोज होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आणि तिसरी गोष्ट, त्यांना ऍक्शन घ्यायला लावायची आणि मोटिवेट करायचं. आता हे तुम्ही कसं करणार? सरळ त्यांना तुम्ही सांगू शकता की हे बघ मित्रा, आतापर्यंत तू काय केलंस हे मला माहित नाहीये, पण लक्षात घे, परमेश्वर प्रत्येकाला आयुष्य घडवायची एक संधी देत असतो. मी सुद्धा माझ्या परमेश्वराला मानतो, तू सुद्धा कोणत्या तरी एका देवावरती विश्वास ठेवत असते. त्या देवानं आज तुझ्या लाईफ मध्ये एक अशी संधी आणली आहे की ज्या संधीनं तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही बदल होऊ शकतो. तू स्वतःला म्हणा एक प्रश्न, त्याला काय म्हणतात तुम्ही, तू स्वतःला एक प्रश्न विचार, तू प्रत्येक वेळेस तू देवळात जर गेला असशील तर देवाला एकच गोष्ट मागितली असेल की माझ्या लाईफ मध्ये काहीतरी चांगलं होऊ दे, मला जॉब लागू दे चांगला, मला पैसा येऊ दे. देवाला तुम्ही या गोष्टी मागितल्या असतील तर तेच देवांना ऐकून आज तुमच्या लाईफ मध्ये हा प्लॅटफॉर्म आलेला आहे. एक लक्षात घ्या, परमेश्वर देतो, पण घ्यायचं का सोडून द्यायचं हे पूर्णपणे तुझ्यावरती डिपेंड आहे. बरोबर, संधी तुझ्या लाईफ मध्ये आलेली आहे. जशी संधी माझ्या लाईफ मध्ये आली होती, मी विचार करण्यामध्ये जशी 6 महिने वाया घालवलं, तसे तू घालवू नकोस, ऍक्शन घे. 101% मी तुला गॅरंटी देतो, कंपनीचा सपोर्ट इतका प्रॉपर असतो की त्याच्यामध्ये बिगिनर टू बिगिनर सुद्धा इथे सक्सेसफुल झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे जास्त वेळ घालू नको. नॉर्मली अर्जन्सी क्रिएट करायची आहे. हे बघ, माझ्याजवळ एक लकी कुपन कोड आहे, त्याच्यामध्ये तू डिस्काउंट प्राइस मध्ये वर्क स्टार्ट करू शकतो आणि त्याच्यामध्ये तुला डायरेक्टली कंपनीचे जे फाउंडर आहेत त्याचा सुद्धा सपोर्ट तुला तिथे मिळून जाईल. ठीक आहे, आणि ज्याची फक्त एकच सीट अवेलेबल आहे. आणि मी तुझ्याशी बोललो तेव्हा मला एक गोष्ट समजली, तू लाईफ मध्ये सिरियस आहेस, तुला लाईफ मध्ये काहीतरी करायचंय, त्यामुळे तू इथपर्यंत आलेला आहे, तू मला मेसेज केलेला आहे. त्यामुळे मी आज तुला एवढं सांगतो, नाही तर मला व्हॉट्सअप वरती अजून सुद्धा 300 ते 350 मेसेजेस आहेत. या पद्धतीने त्याला अर्जन्सी क्रिएट करायची. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. या 3 पद्धतीत आपल्याला काम करायचंय. कसं? पहिल्यांदा त्यांची अडचण समजून घ्यायची आहे. अडचण समजून घेतली, त्यांना ट्रस्ट बसवून द्यायचा की बाबा कसा आपला प्लॅटफॉर्म बेस्ट आहे. आता लक्षात घ्या, ऑब्जेक्शन हँडलिंगची आहे ना कोणती स्क्रिप्ट नाहीये, ही तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलू शकता. जसं तुम्ही लीडशिप बोलाल ना, तसा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ठीक आहे, आपण पुढे याच्यावरती चर्चा करणारच आहे. ठीक आहे, विश्वास द्या, प्रश्न विचारा, लास्टली प्रेरणा, मोटिवेशन आणि ऍक्शन घ्यायला त्यांना भाग पाडायचं. लोक ऑब्जेक्शन का देतात? गोष्ट समजून घ्या. लोक ऑब्जेक्शन का देतात, लोक प्रश्न का विचारतात? मुख्य कारण, पहिलं फेअर. फेअर म्हणजे काय? भीती. त्यांच्या मनात भीती असते, लोकांना भीती वाटते की माझ्याकडून होईल का, मला जमेल का. लक्षात घ्या, तुम्हाला त्यांचे कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, ठीक आहे, त्यांच्या मनात हीच भीती असते. त्यांची हीच भीती आपल्याला घालवायची आहे. पहिली भीती काय? माझ्याकडून होईल का, मी फेल तर नाही ना होणार, लोक काय म्हणतील, माझे पैसे वाया गेले तर. बरोबर, नवीन गोष्टी सुरू करताना लोकांना भीती येणं हे नॉर्मल आहे. समजतंय? तर लक्षात घ्या, लीड जेव्हा तुमच्या जवळ येते ना, तर आपल्याला डोक्यात काय ठेवायचे, मेन हे ऑब्जेक्शन क्लिअर करायचे. त्यांच्या मनातली जी भीती आहे ही भीती घालवायची आहे. त्याच्यानंतर ना, माझ्याकडून होईल का, हे ऑब्जेक्शन तुम्हाला क्लिअर करायचे. मी फेल तर होणार नाही ना, हे सुद्धा ऑब्जेक्शन तुम्हाला क्लिअर करायचे. लोक काय म्हणतील, हे सुद्धा ऑब्जेक्शन तुम्हाला क्लिअर करायचे. माझे पैसे वाया गेले तर, हे सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्शन क्लिअर करायचे. लक्षात घ्या, या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही सॉल्व्ह केली ना, तर 101% लीड ती क्लोज होणार आहे. ठीक आहे, पुढे आपण या प्रश्नांवरती सुद्धा चर्चा करणार आहे. त्याच्यानंतर ना, ट्रस्ट नसणे.
जर समोरच्या व्यक्तीला तुमच्या कंपनीवर, तुमच्या सिस्टीमवर विश्वास नसेल तर ती व्यक्ती लगेच डिसिजन घेत नाही. समजतंय? ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये या गोष्टी सुद्धा तुम्ही समजून घ्या. जर समोरच्या व्यक्तीचा जर तुमच्या कंपनीवर विश्वास नसेल, तुमच्या सिस्टीमवरती विश्वास नसेल, तुमच्यावर विश्वास नसेल, तर ती व्यक्ती लगेच डिसिजन घेत नाही. तर तुमचं काम काय? ट्रस्ट बसवणं. जी लीड तुमच्या जवळ आली आहे ना, त्यांना ट्रस्ट बसवून देणं हे तुमचं काम आहे. लीड का क्लोज होत नाही, लीड का ऑब्जेक्शन विचारते ते आपण क्लिअर करतोय, लक्षात घ्या. ऑब्जेक्शन कसे हँडल करायचे हा पुढचा प्रश्न आहे, पण या गोष्टी तुम्हाला माहित असणं पाहिजे. कोणत्याच कंपनीमध्ये ना मित्रांनो एवढं डीप मध्ये सांगितलं नाहीये, तेवढ्या डीप मध्ये मी तुम्हाला गोष्टी क्लिअर करतो, फक्त समजून घ्या. ठीक आहे. लीड क्लोज न होण्याचं कारण अजून एक आहे, ट्रस्ट नसणं. जर त्या व्यक्तीचा तुमच्यावरती विश्वास नाहीये, तुमच्या कंपनीवर विश्वास नाहीये, तुमच्या सिस्टीमवर विश्वास नसेल, तर ती व्यक्ती लगेच डिसिजन घेत नाही. तर तुमचं काम काय? तर त्यांना ट्रस्ट बसवून देणं हे तुमचं काम. लक ऑफ नॉलेज, योग्य माहिती नसणे. तिसरी गोष्ट, लोकांना अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय हेच माहित नाहीये. काम कसं करायचं हेच माहित नाहीये. सुरुवात कशी होते हेच माहित नाहीये. बरोबर? या सगळ्या गोष्टी लोकांना माहित नसतात, म्हणून ते लोक काय असतात, कन्फ्यूज होतात. आणि कन्फ्यूज झाले की मग ते काय करतात, ऑब्जेक्शन देतात, प्रश्न विचारतात. आणि नॉलेज वाढली की कॉन्फिडन्स वाढतो. बरोबर? त्यामुळे आपल्याला काय करायचं, त्या लोकांना नॉलेज द्यायचं. कशाबद्दल तुम्ही नॉलेज देणार? स्किल ग्रोथ इंडिया बद्दल नॉलेज द्या. कसं? बाबा स्किल ग्रोथ इंडिया एक एडटेक प्लॅटफॉर्म आहे, जो आपल्याला हाय डिमांडिंग डिजिटल स्किल शिकवतो. जसं की तुम्हाला माहितच आहे, कॅनवा डिझायनिंग, अफिलिएट मार्केटिंग, मेटा ऍड, गुगल ऍड, याबद्दल त्यांना नॉलेज द्यायचंय की बाबा या स्किल मार्केटमध्ये यांची प्राइस किती आहे, तर स्किल ग्रोथ इंडियामध्ये सपोर्ट कसा आहे. जेवढं तुम्ही त्यांना नॉलेज देणार ना, तेवढा त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार. आणि एकदा त्यांचा कॉन्फिडन्स वाढला ना, ऑटोमॅटिकली ते वर्क स्टार्ट करणार आणि जास्त ऑब्जेक्शन विचारणार नाहीये तुम्हाला, प्रश्न विचारणार नाहीत जास्त. चौथी गोष्ट, पैशाची चिंता. काही लोकांच्या मनात असतं की मी इन्व्हेस्टमेंट करू शकेन का. ठीक आहे. परत ना, जर इन्व्हेस्टमेंट केली तर पैसे रिटर्न मिळेल का, रिस्क तर नाही ना. यामुळे ते लोक नाही म्हणतात. समजतंय? अशा वेळी काय, प्रेशर नाही टाकायचं त्यांच्यावरती, तर प्रोफेशनली क्लिअरिटी द्यायची. लक्षात घ्या, मी इन्व्हेस्टमेंट करू शकेन का. आता हे जर क्लिअर केलं का नाही, यामध्ये लोकांच्या मनात काय असते, बाबा इन्व्हेस्टमेंट म्हणलं का नाही, लोकांच्या मनात भीती येते की बाबा फ्रॉड तर होणार नाही ना, या सगळ्या गोष्टी. तर हे सुद्धा ऑब्जेक्शन आपल्याला क्लिअर करता आले पाहिजे. ऑब्जेक्शन हँडलिंग हा जास्त मोठा विषय नाहीये, लक्षात घ्या. एकदम सिंपल वे मध्ये आपण या गोष्टी क्लिअर करू शकतो. समजतंय? या गोष्टी रिस्क तर नाही ना. जे ऑब्जेक्शन लीड विचारते ना मित्रांनो, ते ऑब्जेक्शन मी तुम्हाला आत्ताच इथं सांगतोय. तुम्हाला फक्त ज्या प्रश्नांवरती काम करायचे, या प्रश्नांची मित्रांनो कुठंच तुम्हाला स्क्रिप्ट मिळणार नाहीये. तुमच्या पद्धतीने तुम्हाला हे ऑब्जेक्शन क्लिअर करायला शिकायचंय. ठीक आहे. फक्त ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये कोणकोणते प्रश्न येतात, लोक कोणकोणते प्रश्न विचारतात, लोकांना कोणती भीती असते, त्या गोष्टी मी आता क्लिअर करतोय. त्यामुळं जेवढं समजून घेता येईल तेवढं समजून घ्या. ठीक आहे. ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये या सुद्धा गोष्टी येतात. 5, कन्फ्युज्ड, काय, कॉन्फिडन्स कमी असणे. काही लोक स्वतःबद्दल डाऊट घेतात की मी कॅमेरा समोर बोलू शकत नाही, मला मार्केटिंग येत नाही, मी एज्युकेट नाही, माझ्याकडून सेल होणार नाही. अशा लोकांना मोटिवेशन आणि सपोर्टची गरज असते. ठीक आहे. ज्या लोकांमध्ये ना कॉन्फिडन्स नाहीये, ज्या लोकांमध्ये कॉन्फिडन्स नाहीये ना, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करायचं काम तुमचं आहे. लक्षात घ्या, लीड जी ऑब्जेक्शन देते ना, त्या लीडला स्टार्ट करायचे, लक्षात घ्या. त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करता आल्या पाहिजे. त्यांच्या मनात ही भीती आहे ना, मी कॅमेरा समोर बोलू शकत नाहीये, तर याची भीती तुम्हाला घालवता आली पाहिजे. मला मार्केटिंग येत नाही, तर त्यांना तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही मार्केटिंग करू नका. आपल्या कंपनीमध्ये मेटा ऍडचा कोर्स आहे, तो शिका. तुम्ही तिथून फ्रीलान्सिंग करू शकता. कॅनवा शिका, तिथून तुम्ही ग्राफिक डिझायनिंगची कामं करू शकता. ऑप्शन्स आहेत ना.
या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करता आल्या पाहिजे. माझ्याकडून सेल होणार नाही, हे सुद्धा गोष्टी तुम्ही करू शकता. सेल नाही जमत तर तुम्ही फ्रीलान्सिंग करा. तुम्हाला डिजिटल स्किल शिकवल्या जातात, तुम्ही त्या स्किल शिकून पैसे कमवू शकता, प्लस सेल करून सुद्धा कमवू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करता आल्या पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट लाईन लक्षात ठेवा, ऑब्जेक्शन म्हणजे नकार नाही. ऑब्जेक्शन म्हणजे मला अजून समजून घ्यायचं आहे. लीडचं म्हणणं काय लक्षात घ्या, ऑब्जेक्शन म्हणजे समजून घ्या त्यांचा नकार नाहीये, त्यांना फक्त अजून माहिती जाणून घ्यायची आहे तुमच्या बिझनेस बद्दल, या इंडस्ट्री बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची, ऑब्जेक्शन आला ना तर समजून जायचं की बाबा ही लीड क्लोज होऊ शकते आणि माझा सेल होऊ शकतो, ही लीड जॉईन होऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे ऑब्जेक्शन आला ना कधीच भ्यायचं नाहीये, 100% ती लीड क्लोज होऊ शकते. फक्त त्यांचे ऑब्जेक्शन क्लिअर करता आले पाहिजे. सिक्रेट फॉर्म्युला ऑब्जेक्शन हँडलिंगचा सगळ्यात सिक्रेट फॉर्म्युला आज तुम्हाला सांगतो. लिसन. लिसन म्हणजे काय, प्रॉपर ऐका समोरची लीड आहे ना काय बोलतीये. ठीक आहे, समजलं, लीड काय म्हणते ना ती प्रॉपर एकदा ऐकून घ्यायचंय आपल्याला. समोरची लीड काही म्हणेल प्रॉपर, जेव्हा तुम्ही कॉल केला तर लीड बद्दल तुम्ही बोलणार, कन्व्हर्सेशन होईल, तुमचं बोलणं होईल. तर लीड तुम्हाला काहीतरी विचारणार आहे, प्रश्न विचारेल, तर तो प्रश्न ना शांत चित्ताने ऐकून घ्यायचा, नेमकं ती म्हणतीये काय. ठीक आहे, ऐकून घेतलं, अंडरस्टँड, समजून घ्या की लीड आता बोलली आहे तर त्याच्यावरती आपल्याला काय बोललं पाहिजे, समजून घ्या. समजून घेतलं मग त्यांना गाईड करा की बाबा हा याच्यावरती आपण हे करू शकतो. जसं की थोडक्यात सांगायला गेलं की बाबा माझी परिस्थिती एवढी नाही, माझ्याजवळ पैसे नाहीये, माझी परिस्थिती नाहीये अशी किंवा मी पैसे भरू शकेन, हा प्रश्न त्यांनी विचारला तर तुम्ही प्रॉपर ऐकून घेतला, समजून घेतला, तर तो आपण हँडल कसा करणार. हे बघ मित्रा, माझी सुद्धा परिस्थिती आधी नव्हती. मी माझं सांगतो वैयक्तिक, मी आधी लेबर काम करत होतो, सकाळी 8ला घर सोडत होतो, 8 ते 6 वाजेपर्यंत मी प्रॉपर दुसऱ्याच्या हाताखाली राबत होतो, उन्हात उन्हात काम करत होतो, दिवस रात्र कष्ट करत होतो. पण मला माहित होतं हे काम माझ्याच्याने आयुष्यभर होणार नाहीये. त्यामुळे मी काहीतरी शिकायचं ठरवलं, तेव्हा ही इंडस्ट्री माझ्या आयुष्यामध्ये आली. परमेश्वरानं मला एक संधी दिली, मी या गोष्टी समजून घेतल्या कशा पद्धतीने करायचं असतं. मान्य सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट होती, मला सुद्धा भीती वाटली होती, पण मी एक गोष्ट ठरवली होती की मला दुसऱ्याच्या हाताखाली आयुष्यभर हमाली करायची नाहीये. त्या एका वाक्यामुळं मी निर्णय घेतला. मला माहित होतं दोन गोष्टी होतील, एक तर मला यातून पैसा येईल, नाही तर माझे ते इन्व्हेस्ट केलेले पैसे वाया जातील. पण माझ्या डोक्यात एक क्लिअर होतं की बाबा जर मी इन्व्हेस्टमेंट केली तर मला समजेल की बाबा की मी प्रयत्न तरी केला होता माझी लाईफ बदलण्यासाठी, पण ती संधी चुकीची होती. पण जर मी सुरुवातच केली नसती तर माझ्या मनात एक खंत राहिली असती की बाबा माझ्या लाईफ मध्ये अशी अशी एक कंपनी आली होती स्किल ग्रोथ इंडिया नावाची, पण मी स्टार्ट केलं नाही. पण माझ्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने स्टार्ट केला आणि ती व्यक्ती आज महिन्याला लाख लाख 2-2 लाख रुपये कमवतीये. हा पश्चाताप करायचा नव्हता म्हणून मी स्टार्ट केला आणि आज मी दिवसाला 2 ते 3 हजार रुपये कमवते. हाच फरक आहे. त्यामुळे मान्य आहे मित्र, आता तुझ्याजवळ पैसे नाहीयेत, पण जर आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. तुला सुद्धा माहिती आहे, ज्या जगामध्ये पाण्याची बॉटल सुद्धा फ्रीमध्ये मिळत नाही, तर ही अशी इंडस्ट्री जी आपल्याला महिन्याला लाखो रुपये कमवायला शिकवणार आहे, डिजिटल स्किल शिकवणार आहे. जी स्किल मार्केटमध्ये आपण शिकायला गेलो तर तिथं आपल्याला 40 ते 45 हजार रुपये पे करावे लागतील. ती स्किल आपल्याला इथं 14 ते 15 हजार मध्ये शिकवली जाते. स्वतः मी मित्र, माझ्याजवळ पैसे नव्हते तर मी जिथं कामाला जात होतो तिथून उचल घेऊन मी हा बिझनेस स्टार्ट केला होता. आणि आज तू तुझ्या समोर आहे, तू बघतोय माझी अचिव्हमेंट, माझ्या टीमची अचिव्हमेंट, सगळ्या गोष्टी तुझ्या समोर आहे. एवढं सांगतो, जर लाईफ मध्ये ग्रोथ करायची असेल, परमेश्वरानं तुझ्या लाईफ मध्ये संधी आणलेली आहे, तर त्या संधीचा फायदा घ्यायचा की ही संधी वाया घालवायची, ही तुझ्या हातात आहे. शेवटी मी तुला एवढं सांगतो, जर तू स्टार्ट करशील तर 101% तुला याचा रिझल्ट येणार आहे, जसा मला आला, जसा माझ्या टीमला येतोय. आणि लास्टला एवढं सांगतो, माझ्या जवळ एक लकी कुपन कोड आहे, त्याच्यामध्ये जर तू स्टार्ट करतोय तर तुला माझी मेंटरशिप, कंपनीचे जे फाउंडर आहे त्याचा पर्सनल सपोर्ट तुला मिळून जाईल. तुझ्याजवळ जर पैसे नसतील तर थोडा वेळ घे, पैसे ऍडजस्ट कर आणि स्टार्ट कर. बाकी गाईड करायला मी एक कंपनीचे फाउंडर आहे, डेली ट्रेनिंग सपोर्ट मजबूत आहे. या शब्दांनी त्यांना क्लोजिंग करायची. ठीक आहे.
या चार गोष्टी लक्षात ठेवा. काय? ऐकून घ्या समोरची व्यक्ती काय म्हणतीये, समजून घ्या, गाईड करा, लास्टला क्लोज करून टाका त्यांना. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारूनच द्या. समजा एखाद्या लीडनं प्रश्न विचारला ना, तर त्याचं उत्तर तुम्हाला प्रश्न विचारूनच द्यायचंय. आता कसं द्या? जर एखादी लीड तुम्हाला म्हणली की माझ्याजवळ पैसे नाहीयेत, राईट, लीडने एखाद्या तुम्हाला प्रश्न विचारला, माझ्याजवळ पैसे नाहीयेत, तर त्यांना तुम्हाला काय विचारायचे? बरं ठीक आहे, तुझ्याजवळ आता पैसे नाहीयेत, समजा तू हा बिझनेस स्टार्ट नाही केला आणि आता तू जे काही काम करतोय त्या कामातून भविष्यामध्ये तू स्वतःची एक 4 चाकी गाडी घेऊ शकतो का? तू जे काम करतोय त्या कामातून. ठीक आहे. समोरच्याने प्रश्न विचारला तर तुम्ही त्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं का? नाही. तुम्ही त्याला प्रश्न विचारला तर तो काय म्हणणार की नाही, तर त्याला परत प्रश्न विचारता का? तर तो सांगेल माझा असा एवढा एवढा पगार आहे, त्या पगारातून या गोष्टी होणार नाहीये. बरोबर. मग त्यांना तेच सांगायचं. हे बघ मित्रांनो, मी तुला तेच सांगतोय की 10-15 हजाराच्या नोकरीमध्ये आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकत नाही. आपण पूर्ण करू शकतो फक्त आपल्या गरजा. जर गरजा पूर्ण करायच्या असतील तर बिनधास्त मित्र बिझनेस स्टार्ट करू नको, मी स्वतः तुला सांगतो. पण जर तुला तुझ्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत, जर आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी मोठं करायचे, तर एकदा निर्णय घे. या पद्धतीने त्यांचं ऑब्जेक्शन क्लिअर करायचं. काय? स्मार्ट लीडर्स डायरेक्ट आन्सर देत नाहीत. प्रोफेशनल लीडर्स आधी समोरच्या व्यक्तीला समजून घेतात, म्हणून ते डायरेक्ट आन्सर देण्याऐवजी प्रश्न विचारतात. त्यामुळं लीडनं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी त्यांनाच एखादा प्रश्न विचारून त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ठीक आहे. वाय? कारण प्रश्न विचारल्यामुळे समोरच्याचा रिअल प्रॉब्लेम समजतो. समजतंय? जेव्हा तुम्ही एखाद्या लीडला प्रश्न विचारता ना, तर त्या लीडचा आहे ना प्रॉब्लेम समजतो. लीडला नेमका प्रॉब्लेम काय आहे तो प्रॉब्लेम समजतो. ट्रस्ट बिल्ड होतो. कन्व्हर्सेशन कंट्रोल मध्ये राहते. पर्सन स्वतः विचार करायला लागतो. अजून क्लिअर करतो या गोष्टी. प्रश्न विचारल्या नाही का नाही, आपलं कन्व्हर्सेशन वाढतं. लक्षात घ्या, एखाद्या लीडनं तुम्हाला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नावरती तुम्हाला काय बोलायचं, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, बरोबर, तो प्रश्न तिथं संपला, कन्व्हर्सेशन थांबलं. बरोबर. आता समजा एखादी लीड विचारली काय माझ्याजवळ पैसे नाही, तर तुम्ही काय म्हणणार की बरं ठीक आहे मित्र, तुझ्याजवळ आता पैसे नाही आहेत ना, पैसे ऍडजस्ट कर आणि बिझनेस स्टार्ट कर. बोललात, विषय संपला. लीड काय करणार? फोन ठेवणार. पण याच्या बदल्यात तुम्ही त्यांना प्रश्न विचारला की मान्य बाबा तुझ्याजवळ आता पैसे नाही आहेत, समजा तू हे वर्क स्टार्ट सुद्धा नाही केलं, तर भविष्यामध्ये तू जे काय आता काम करतो त्या कामामध्ये तू स्वतःची 4 चाकी घेऊ शकतोस का? तो काय म्हणणार नाही. तर तुम्ही उलट प्रश्न अजून एक विचारला का? तुमचं कन्व्हर्सेशन वाढलं. बरोबर. कन्व्हर्सेशन वाढल्यामुळे आहे ना क्लोजिंगचे चान्सेस वाढतात. त्यामुळे डोक्यात काय ठेवायचं? लीडच्या प्रश्नाचं उत्तर हे उत्तरानं न देता प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. गोष्ट लक्षात ठेवायची. पॉवरफुल बेनिफिट: जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता समोरची व्यक्ती बोलायला लागते, तिचे डाऊट्स बाहेर येतात, त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर सोल्युशन देता येतं. बरोबर. क्लिअर होते ना तुम्हाला? जेव्हा याचा पॉवरफुल बेनिफिट काय? जेव्हा तुम्ही प्रश्न विचारताना समोरची व्यक्ती बोलायला लागते, लक्षात घ्या. तुम्ही डायरेक्ट उत्तर दिलं का नाही, संवाद तिथंच थांबतो. त्यामुळे लीडचे जे काही डाऊट आहेत ना, ते डाऊट बाहेर येत नाहीत. लीडला स्टार्ट करायचं असतं पण त्यांच्या मनात डाऊट असतात, ते डाऊटच क्लिअर होत नाहीत. त्यामुळे तुम्ही काय म्हणता मग, लीड सिंपल लीड होती, टाइमपास करायला आली होती. कोण टाइमपास करायला येत नाही. 100 एखादी व्यक्ती फक्त टाइमपास साठी येते, नाहीतर 99% लोक चांगले असतात, त्यांना स्टार्टच करायचं असतं. फक्त तुम्हाला त्यांचे ऑब्जेक्शन प्रॉपर क्लिअर करता आले पाहिजे. ठीक आहे. पॉवरफुल बेनिफिट काय? जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता समोरची व्यक्ती बोलायला लागते, त्यांचे डाऊट बाहेर येतात, तुम्हाला प्रॉपर सोल्युशन देता येतं. आता आपण थोडं क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. आता मेन मुद्द्यावरती येऊया. या गोष्टी जर तुम्ही क्लिअर केल्या ना, तर 101% तुम्हाला ऑब्जेक्शन हँडल करताना आहे ना कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे.
काय प्रॅक्टिकल क्वेश्चन सेशन. आता आपण काही कॉमन क्वेश्चन्स आणि ऑब्जेक्शन बघणार आहोत जे अफिलिएट मार्केटिंग मध्ये खूप वेळा ऐकले जातात. तर प्रॉपर आपण फक्त प्रश्न बघूयात, कारण त्या प्रश्नांची उत्तर हे आपल्याला प्रश्न विचारून द्यायची आहेत. माझ्याकडे पैसे नाहीयेत, आता पैसे अरेंज करा. हे हे लास्ट चान्स आहे. हे रॉंग आहे, लक्षात घ्या. रॉंग रिप्लाय. पैसे अरेंज करा आणि स्टार्ट करा. प्रोफेशनल रिप्लाय कसा असतो? प्रोफेशनल रिप्लाय कसा असतो? समजलं. पण आजच्या डिजिटल वर्ल्ड मध्ये डिजिटल स्किल शिकणं फ्युचरसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हा रिप्लाय दिला आणि त्याच्यानंतर तुम्ही एक प्रश्न विचारला की बाबा मान्य आहे तुमच्याजवळ आता पैसे नाही आहेत, पण जे आता तुम्हाला मागाशी मी सांगितलं होतं तेच. या पद्धतीने तुम्ही त्यांना क्वेश्चन विचारला. त्याच्यानंतर ना, मला जास्त वेळ मिळत नाही. जर एखाद्या लीडनं हा क्वेश्चन विचारला, मला जास्त वेळ मिळत नाही, तर त्यांना विचारायचं की बाबा तुमच्याजवळ मान्य आहे तुझ्याजवळ जास्त वेळ नसेल, तर तू काम काय करतोस? तुम्ही त्याला विचारलं तुम्ही काम काय करता, ते सांगाल. ते सांगाल की बाबा इथे तर कामाला जातो, आता बाबा मी स्टुडंट आहे, बाबा मी कॉलेजला जातो, कॉलेज नंतर घरी आल्यानंतर ना इंस्टाग्रामवरती रील्स किती वेळ बघतो, बरोबर? रील्स किती वेळ बघतो, मोबाईल किती वेळ यूज करतो. मग ते सांगतात की बाबा एक एक तास रील बघतो, 2 तास रील बघतो. मग तुम्ही त्यांना बोलू शकता, हे बघा तुम्ही जे 1 ते 2 तास तुम्ही रील बघण्यामध्ये देताय ना, त्याच 1 ते 2 तासामध्ये तुम्ही इथे वर्क करू शकता. हे फेक तर नाही ना? हा सुद्धा प्रश्न लय जण विचारतात किंवा हे फेक तर नाही. तर याचं अँसर तुम्ही कशा पद्धतीने देऊ? प्रश्न विचारायचा. काय म्हणलं? कोणतंही त्यांनी ऑब्जेक्शन टाकू द्या, त्यांना डायरेक्टली प्रश्न विचारतात, हे फेक तर नाही ना? त्यांना विचारतात, हे फेक तर नाही ना? एक प्रश्न विचारू शकतो का दादा तुम्हाला? का तुम्हाला हे फेक वाटतंय? का फेक वाटतंय? मग ते सांगतील की बाबा इथे इन्व्हेस्टमेंट आहे, असं आहे तसं आहे. मग त्यांना तुम्ही अजून एक प्रश्न विचारू शकता की तुम्ही फ्लिपकार्ट वरती खरेदी करता का? फ्लिपकार्ट वरती फ्लिपकार्ट वरती खरेदी करता का? तिथे तुम्ही डायरेक्टली पेमेंट करता ना? हा पेमेंट करतो डायरेक्टली, बरोबर? ते काय म्हणा, हा डायरेक्टली करतो पेमेंट. मग तिथं तुम्हाला असं वाटत नाही का? काय तिथं तुम्हाला कधी असं वाटलं नाही का बाबा तुम्ही डायरेक्टली पैसे टाकताय, प्रोडक्ट येईल नाही येईल? ते म्हणतात नाही, कारण तिथे एक ट्रस्टेड असतं. तर तसं तुम्ही सांगा, इथं जो सांगू शकता की बाबा हा स्किल ग्रोथ इंडिया हा पण प्लॅटफॉर्म पूर्णपणे ट्रस्टेड आहे. जेव्हा तुम्ही पैसे पे करता तेव्हा तुम्हाला आपल्या कंपनीकडून एक आयडी दिली जाते आणि त्या आयडी मध्ये तुम्हाला प्रॉपरली ट्रेनिंग दिलं जातं, काम कसं करायचं, कशा प्रकारे काम असतं, किती प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता, याबद्दल प्रॉपर तुम्हाला नॉलेज दिलं जातं. ठीक आहे. त्यामुळं म्हणायचं की बा हे काही फेक नाहीये, पूर्णपणे रिअल आहे. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या कंपनीचे सर्टिफिकेट बघू शकता. ISO आहे, उद्यम आहे, पूर्णपणे आपला प्लॅटफॉर्म लिगल आहे. तुम्ही सर्टिफिकेट चेक करू शकता. या पद्धतीने तुम्ही तुमचे ऑब्जेक्शन क्लिअर करू शकता. तुम्हाला अजून एक सांगतो मित्रांनो, प्रत्येक जण ऑब्जेक्शन हे आपापल्या पद्धतीने हँडल करायचे. जसं मी सांगितलं त्या पद्धतीने बोलायचं नाहीये, कारण समोरचा व्यक्ती काय ऑब्जेक्शन विचारणार आहे हे आपल्याला माहित नसतं, समजतंय? त्यामुळं एवढं डोक्यात ठेवायचं, लीडने एखादा ऑब्जेक्शन विचारला ना, लीडने एखादा ऑब्जेक्शन विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं नाहीये, डायरेक्टली त्यांना क्वेश्चन विचारायचंय, त्या क्वेश्चन वरती तुम्हाला उत्तर द्यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी करू शकेन का, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की तुम्हाला का वाटतंय की बाबा मी करू शकेन का? तर त्यांना तुम्ही सरळ म्हणू शकता का वाटतं की तुम्हाला नाही जमणार, बरोबर? का वाटतंय? मग ते सांगेल की बाबा नवीन आहे, मला यातलं काहीच माहित नाहीये. तुम्ही तिथून ते ऑब्जेक्शन हँडल करू शकता की बाबा हा सुरुवातीला मी सुद्धा नवीन होतो, मला सुद्धा याबद्दल काही इन्फॉर्मेशन नव्हती, पण स्किल ग्रोथ इंडियाचं ट्रेनिंग सिस्टम एवढं मजबूत आहे की इथं प्रॉपर सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आतापर्यंत या इंडस्ट्रीमधून हजारो लोक शिकली आहेत आणि आज घर बसल्या चांगल्या प्रकारे ग्रोथ जनरेट करतात. या पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्शन क्लिअर करू शकता. मी घरी विचारून सांगतो. तिथं सुद्धा तुम्ही म्हणू शकता की घरी विचारून सांगतो का वाटतंय की बाबा तुम्हाला घरी विचारलं पाहिजे. आणि म्हणायचं चांगली गोष्ट तुम्ही घरी विचारताय, काय चांगली गोष्ट तुम्ही घरी विचारताय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणायचं की तुम्ही हे जे घरी विचारताय पण त्यांना या इंडस्ट्री बद्दल काय माहिती आहे का? तर तुम्ही काय म्हणणार काहीच माहित नाहीये. मग तुम्ही घरी विचारून ज्यांना याबद्दल काहीच माहित नाहीये
ते तुम्हाला याबद्दल काय नॉलेज देणार आहे. माहिती त्यांना विचारा ज्यांना याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. जसं की मला, जर तुम्ही मला विचारलं की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय, काय प्रश्न आहे, जर तुम्ही मला विचारला तर मी तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने. त्याच्यानंतर ना, मला विचार करायला वेळ पाहिजे. याच्यावरती सुद्धा तुम्ही त्यांना क्वेश्चन विचारू शकता. आता मला विचार करायला वेळ पाहिजे. त्यांना विचार बा किती वेळ पाहिजे आणि का पाहिजे. ते सांगतील की मला का वेळ पाहिजे किंवा मला याबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची आहे. अजून त्यांचे ऑब्जेक्शन वाढतील. बरोबर, ऑब्जेक्शन वाढले तर ते ऑब्जेक्शन आपण क्लिअर करू शकतो. मला अजून वेळ पाहिजे, मला अजून माहिती जाणून घ्यायची आहे. मग अजून माहिती जाणून घ्यायची तर तुम्ही मलाच विचारू शकता ना, जेणेकरून या इंडस्ट्रीबद्दल मला जे काय माहिती आहे मी तुम्हाला सांगेल, जेणेकरून तुम्हाला विचार करायला अजून मदत होईल आणि तुम्ही तुमचा वेळ वाचेल विचार करण्याचा वेळ वाचेल या पद्धतीने. त्याच्यानंतर ना काही लोक काय करतात किंवा इन्कम झाली की पैसे देतो. हे सुद्धा ऑब्जेक्शन तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. इन्कम झाली की पैसे देतो. आता हे ऑब्जेक्शन कसं हँडल करायचं हे आपण चॅट जीपीटी कडून तुम्हाला मी घेऊन सगळे ऑब्जेक्शन जे काय असतील ना ते आपण स्वतः चॅट जीपीटी कडून घेणार आहे. समजा इन्कम झाली की मी पैसे देतो, तर हे ऑब्जेक्शन जर मला आलं तर मी याचा आन्सर कसं देऊ शकतो. इन्कम झाली की पैसे देतो, तर त्यांना तुम्ही सरळ म्हणू शकता, हे बघ मित्रा आतापर्यंत तुझं शिक्षण किती झालंय. तर तो सांगेल की बाबा आता माझं ग्रॅज्युएशन झालंय, पहिली ते ग्रॅज्युएशन झालंय. आता काय म्हणजे माझी 10वी झाली आहे. धरून चाललं किंवा एखाद्या लीड मध्ये माझी 10वी झाली आहे. त्यांना विचारायचं की पहिलीपासून 10वी पर्यंत तू जे काही शिक्षणासाठी खर्च केला त्यांना तू हा प्रश्न विचारला की मला आता तुम्ही फ्रीमध्ये शिकवा, मला नोकरी लागली तर मी तुम्हाला पैसे देईन. तर तो सरळ म्हणणार की नाही. तर जर मित्रा तू तिथं असं म्हणू शकत नाही तर तू इथं कशाच्या ह्याच्यावरती म्हणतोय की बाबा इथे मी तुम्हाला नोकरी लागली, पैसे कमवले की मी तुम्हाला देतो, इन्कम झाली. नाही, इथे काम कसं करायचं या गोष्टी तुला शिकवल्या जाणार आहेत. हे तर तुला फ्रीमध्ये शिकवणार नाही. समजतंय. जर तुला शिकायचं असेल तर तुला इथे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, त्या गोष्टी शिकाव्या लागतील, तेव्हा तू इथून पैसे कमवणार. त्यामुळे तर जर तुला शिकायचं असेल, इथून जर पैसा कमवायचा असेल तर सुरुवातीला तुला इथे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. ती इन्व्हेस्टमेंट तुझ्या स्किलवरती असणार आहे. इथं तू प्रॉपर सगळ्या गोष्टी शिकणार आहे आणि शिकल्यानंतर तुला माझा सपोर्ट असणार आहे, माझ्या कंपनीचा सपोर्ट असणार आहे आणि त्या सपोर्टच्या मदतीने तू इथून पैसे कमवणार आहे. ठीक आहे. तू इथं जे इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती इन्व्हेस्टमेंट त्या सपोर्टचीच आहे. त्या सपोर्टसाठी तुला इथं पैसे भरायचे. या पद्धतीने मी हा ऑब्जेक्शन हँडल करू शकतो. तुम्ही किती कमवले बिझनेस मधून. ठीक आहे. हा ऑब्जेक्शन समजा लीडने विचारला, हा आपण कसा क्लिअर करू शकतो, तुम्ही किती कमवले या बिझनेस मधून. तर त्या लीडला आपण साधा प्रश्न विचारू शकतो, मला एक गोष्ट सांग मित्रा, तुला हे जाणून घ्यायचे की मी किती पैसे कमवले का हे जाणून घ्यायचे तू किती कमवू शकतो. तर लीड साधारण म्हणणार की बाबा हा मला तुम्ही किती कमवलेत हे पण जाणून घ्यायचे, त्याच्याच बरोबर मी किती कमवू शकतो हे सुद्धा जाणून घ्यायचे. तर तुम्ही त्यांना काय करू शकता, हे बघ मी किती कमवले हे सांगण्यापेक्षा माझ्यासोबत ज्यांनी वर्क स्टार्ट केलं त्या लोकांनी किती रुपये कमवले हे मी तुला सांगतो. आतापर्यंत कितीतरी लोक आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कंपनीचे जे स्टुडंटचे फीडबॅक वगैरे येतात ते तुम्ही तिथे जाऊ शकता की हे बघ हे माझे स्टुडंट आहे, माझी इन्कम तर काय बाजूलाच राहिली मित्र. आपण हे बघ माझे जे स्टुडंट आहेत या स्टुडंटनी आतापर्यंत एवढी इन्कम केली आहे. जर मी या लोकांना शिकवू शकतो तर तुला काय शिकवू शकत नाही. आतापर्यंत माझा रेकॉर्ड आहे, ज्या व्यक्तींनी माझ्यासोबत वर्क स्टार्ट केलंय, ज्या लोकांनी स्किल ग्रोथ इंडियाच्या ट्रेनिंग सपोर्ट मध्ये काम केलंय त्या लोकांची इथं सक्सेस झालेली आहे. ते लोक इथं सक्सेसफुल झालेलीच आहेत. त्यामुळं माझ्या इन्कम कडे बघण्यापेक्षा माझ्या स्टुडंटनी किती इन्कम केली त्याच्याकडे बघ. आणि मी स्वतः या इंडस्ट्रीमधून चांगली इन्कम केली आणि चांगली इन्कम जनरेट करतोय, ज्यामध्ये माझं घर चालतंय, त्याच्याच बरोबर माझ्यासोबत काम करणारे सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रोथ करतात. या पद्धतीने मी हा ऑब्जेक्शन क्लिअर करतो. आणि 10वा प्रश्न काय येतो, मला नाही जमलं तर माझे पैसे वाया जातील. इथं सुद्धा तुम्ही त्यांना क्वेश्चन विचारा, का वाटतंय किंवा का वाटतंय तुला तुझे पैसे वाया जातील, तुला जमणार नाही. ज्याच्यावरती लीड काय प्रश्न विचारेल त्याच्यावरती तुम्हाला ते हँडल करायचं. आणि प्रत्येक लीड
वेगळं ऑब्जेक्शन देणार, त्यामुळे या गोष्टी मी तर तुम्हाला सांगून क्लिअर होणार नाही. ठीक आहे. ऑब्जेक्शन हँडलिंग साठी चॅट जीपीटीचा वापर करा, कारण स्मार्ट लीडर यूज स्मार्ट टूल्स. आजच्या डिजिटल वर्ल्ड मध्ये तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करून ऑब्जेक्शन हँडलिंग स्किल खूप स्ट्रॉंग करू शकता. कारण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, कारण ऑब्जेक्शन हँडलिंगची अशी प्रॉपर स्क्रिप्ट नाहीये, लक्षात घ्या. कुठंही जा, जर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करताय, जर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करताय तर त्याची प्रॉपर स्क्रिप्ट तुम्हाला मिळणार नाहीये. कारण लीड आली तर लीड काहीही प्रश्न विचारू शकते, काही प्रश्न विचारू शकते. त्यामुळं माइंड मध्ये गोष्ट काय लक्षात ठेवायची, लीड आली ना तर लीडच्या प्रश्नाची उत्तर देत बसू नका. लीडला तुम्ही प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहे. आणि लीड काय प्रश्न विचारते ना त्या गोष्टी नोट डाऊन करा. समजा एखादी लीड नवीन आली आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं नाही, तर तो प्रश्न एका वहीमध्ये नोट डाऊन करा. आणि ज्या पॉइंटमुळे तुमची लीड क्लोज झाली नाही ना, तो प्रश्न तुम्ही सरळ जाऊन चॅट जीपीटीला विचारा. ठीक आहे. बाकी थँक्यू सो मच. हे क्लिअर करण्यापूर्वी आपण एकदा चॅट जीपीटीला क्लिअर करूया. कोणता प्रश्न विचारूया? हा एक प्रश्न, हा सुद्धा प्रश्न येतो, मी आधी एका कंपनीमध्ये फसलो आहे. हा सुद्धा ऑब्जेक्शन खूप लोकांना येतो. या सुद्धा गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या. चॅट जीपीटी कडनं आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊ शकतो. ठीक आहे. 2 मिनिटं आपण डायरेक्टली काय करूया, चॅट जीपीटी वरती येऊया. ठीक आहे. आपण आता चॅट जीपीटी वरती आलो. ठीक आहे. मला एक नॉर्मल एक क्वेश्चनचा आन्सर घेऊन जातो चॅट जीपीटी करून. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे, लीड करून आहे ना पूर्णपणे ऑब्जेक्शन हँडल करून घ्यायचे. दोन मिनिट. ठीक आहे. आलं. इथं आपण काय मेसेज करू शकतो, हाय मी आणि डिजिटल कोर्स मार्केटिंग करतो, तर एक तर त्याला काय बोलू, या पद्धतीनं मेसेज पाठवला. हे बघू शकता. तर चॅट जीपीटीने सांगितलं की आपण याच्यावरती काय बोलू शकतो. तुम्ही बघू शकता. तू असं बोलू शकतो की मी तुमची परिस्थिती समजू शकतो. हा कोर्स फक्त खर्च म्हणून न पाहता एक कौशल्य शिकण्याची संधी म्हणून पहा. तरीही जर सध्या बजेटची अडचण असेल तर घाई करू नका. आधी माहिती घ्या, प्रश्न विचारा आणि तुम्हाला योग्य वाटल्यावरच निर्णय घ्या.
किंवा जर सध्या पैसे उपलब्ध नसतील तर काही हरकत नाही. एक प्रश्न विचारू का? तुम्हाला खरंच ऑनलाईन कौशल्य शिकून अतिरिक्त उत्पन्न निर्माण करायचं आहे का? की सध्या हा योग्य वेळ नाही, त्यानुसार मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेल. या पद्धतीने ना तुम्ही त्याला अजून डीप मध्ये सिंपल मराठी भाषेमध्ये दे असं तुम्ही विचारू शकता त्याला. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, अरे सिंपल मराठी भाषेत दे, या पद्धतीत तुम्ही त्याला बोलू शकता अजून सिंपल भाषेत. त्यांना काय म्हणतात, त्यांना काय सांगितलं बघा, ठीक आहे सर मी समजू शकतो, पण विचारू का, जर पैसे हा प्रश्न नसता तर तुम्ही हा कोर्स घ्यायला तयार झाला असता का? जर तो हो म्हणला तर मग छान, तुम्ही आधी पूर्ण माहिती समजून घ्या. कोर्स तुमच्यासाठी उपयुक्त वाटला तर पैशाचं नियोजन करून नंतर जॉईन होऊ शकता. ठीक आहे, या पद्धतीने चॅट जीपीटीचा वापर करून तुम्ही तुमचे ऑब्जेक्शन हँडल करू शकता. जो काही तुमचा प्रश्न असेल ना तो तुम्ही आहे ना चॅट जीपीटी कडून क्लिअर करून घ्यायचा. बाकी आजच्या मीटिंग मध्ये एवढंच होतं, बाकी काही एवढा विषय नाहीये. ठीक आहे, जे जे पॉइंट लक्षात घ्या, जे जे पॉइंट मित्रांनो मी तुम्हाला सांगितले ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये, त्या पॉइंट आहे ना एकदा टोटल जे काय बरोबर, जे जे पॉइंट क्लिअर केले एकदा नीट विचार करा. जर अजून जर डाऊट असतील का नाही याची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल. परत एकदा ही मीटिंग बघा, समजून घ्या कोणकोणते पॉइंट आहेत. कारण ऑब्जेक्शन हँडलिंगची कुठंच तुम्हाला स्क्रिप्ट मिळणार नाही. प्रत्येक प्रश्न हा आपल्या पद्धतीने आपल्याला हँडल करायचा. तो कसा करू शकतो? चॅट जीपीटीचा वापर करा. त्याला तुम्ही जेवढ्या डीप मध्ये विचारणार ना तेवढ्या डीप मध्ये ते तुम्हाला सांगणार आहे. आणि एक वही करा, 100% अफिलिएट मार्केटिंग साठी एक वही करा. ठीक आहे, वही केली तर एखादी लीड आली, डोक्यात काय ठेवायचं, पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली, लीडने एखादा क्वेश्चन विचारला, एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट उत्तर द्यायचं नाहीये. त्यांना प्रश्न विचारा उलट, बरोबर. प्रश्न विचारल्यानंतर जे काय ऑब्जेक्शन असतील ते तुम्ही वहीमध्ये तर नोट डाऊन केलेले, ते चॅट जीपीटीला विचारा, बरोबर. आणि प्रत्येक लीडचे ना कॉमन प्रश्न आहेत. एकदा त्या कॉमन प्रश्नांवरती तुम्हाला काय बोलायचं हे समजलं ना तर तुम्हाला परत ती वही सुद्धा बघायची गरज नाहीये, परत तुम्हाला चॅट जीपीटीला विचारण्याची सुद्धा गरज नाहीये. ठीक आहे, गोष्टी क्लिअर झाल्या. आजचा सेशन तुमच्या फायद्याचा होता. गोष्टी क्लिअर झाल्या, समजलं तुम्हाला? ठीक आहे, याच्यानंतर आपली नेक्स्ट जी मीटिंग असेल ते आपण चॅट जीपीटी सेटअप वरती घेऊया. चॅट जीपीटी कसं हँडल, जास्त मोठी मीटिंग नसेल, 10 ते 15 मिनिटाचा सेशन राहील तो. त्याच्यामध्ये प्रॉपर चॅट जीपीटी कसा सेटअप करायचा जेणेकरून त्याला समजेल तुम्हाला एक्झॅक्ट लागतं काय. ठीक आहे, एक्झॅक्ट तुम्हाला कशाची गरज आहे या गोष्टी, की तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करता हे चॅट जीपीटीला समजलं तर पाहिजे ना, जेणेकरून त्या पद्धतीने ते तुम्हाला गाईड करेल. ते आपण बघणार आहे. बाकी आजच्या मीटिंग मध्ये एवढंच होतं. भेटूया.